नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या मराठी माध्यमामध्ये रुपाली चाकणकर आणि तो कोण कॅप्टन अशोक खरात किंवा जो कोण बुवा आहे, त्याच्या बातम्या, त्याचे तपशील हे मिटक्या मारत खाणं म्हणतात ज्याला, त्या पद्धतीमध्ये तो विषय चघळला जातोय. मी ह्या विषयाकडे 4-5 दिवस गेले तरी ढुंकून बघितलेलं नाही. याचं कारण असं की ते किती वाईट आहे, ते किती घाणेरडं आहे हे अगत्याने सांगायचं आणि परत परत सांगायचं. याला मी एक प्रकारचा अंमलचोक म्हणतो. त्या बुवाच्या नादी लागून किती बायका फसल्या, कशामुळे फसू शकल्या, त्याच्याकडे काय वशीकरण मंत्र होता किंवा काय वगैरे वगैरे, आणि मग त्याचे कोणाबरोबर फोटो आहेत किंवा कोणाबरोबर कॅमेऱ्यात टिपली गेलेले चित्रण वगैरे आहे. या विषयीच्या बातम्या ज्या मिटक्या मारून सांगितल्या जातात, तो सुद्धा तितकाच ढोंगीपणा आहे. तितकाच ढोंगीपणा आहे. आणि या निमित्ताने जवळजवळ 60 वर्षापूर्वी आचार्य अत्रेंनी एक प्रकरण काढलं होतं. मला वाटते पुणे जिल्ह्यातल्या किंवा अशा कुठच्या कडेगाव किंवा असं काहीतरी गाव आहे, केडगाव. तर तिथला एक बुवा होता आणि त्याने अशा शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं आणि त्याचा मुखवटा आचार्य अत्रेंनी फाडला होता दैनिक मराठामधून. आणि पुढल्या काळात त्यातलं नाट्य ओळखून आचार्य अत्रेंनी बुवा तेथे बाया नावाचं नाटक लिहिलं आणि ते प्रचंड चाललं, प्रचंड गाजलं. अलीकडल्या काळात पण मला वाटते विजय चव्हाण वगैरे मंडळींनी, प्रदीप पटवर्धन वगैरे मंडळींनी त्या नाटकाचा परत एकदा नव्या संचामध्ये प्रयोग केलेला होता. पण त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी हे गाजलेलं प्रकरण होतं, बुवा तेथे बाया. आणि मला आठवतं, मला अगदी मी शाळकरी वयात वगैरे असेल, पण त्यावेळेला त्या नाटकाच्या ज्या जाहिराती यायच्या, पहिल्यांदा त्या नाटकाचं नाव आई बाबा असं ठेवलेलं होतं, श्री आई बाबा. पण साईबाबा भक्तांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतल्यामुळे ते नाव बदललं आणि ते बुवा तेथे बाया असं करण्यात आलं. आणि त्याची जाहिरात मला अजून आठवते. वृत्तपत्रामध्ये बुवा तेथे बाया या नाटकाची जी जाहिरात यायची ती अशी होती: ब्रह्म ते माया, वृक्ष तिथे छाया आणि बुवा तेथे बाया. असं त्या नाटकामध्ये एखादं डायलॉग वाक्य वगैरे होतं. ब्रह्म तेथे माया, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. आणि त्या काळात ते प्रचंड गाजलेलं प्रकरण होतं. पण फरक इतकाच आहे की आज ज्या प्रकारे सगळ्याच्या सगळा मीडिया मिटक्या मारत या घाणीवर तुटून पडलेला आहे, अशा लोकांचे मुखवटे फाडले पाहिजे, ते बरोबर आहे. पण ते करताना सामाजिक सौहार्द आणि सामाजिक प्रतिष्ठा किंवा सभ्यता डागाळली जाऊ नये याची सुद्धा थोडी चिंता केली पाहिजे. अशा गोष्टी मिटक्या मारत सांगण्यासारख्या नसतात, दाखवण्यासारख्या सुद्धा नसतात. पण ज्या प्रकारची चर्चा रंगली आहे ती खरंच शरमेची गोष्ट आहे मित्र, शरमेची गोष्ट आहे. आणि हे कधी होत नव्हतं. वेगवेगळ्या कालखंडामध्ये असे बुवा महोदय पुढे आलेले. आसाराम बापूचं प्रकरण काय होतं, अगदी मध्यंतरीच्या काळात 8-10 वर्षापूर्वी कधीतरी केरळमध्ये सुद्धा एका चर्चमध्ये एका नन म्हणून काम करणारी जी महिला होती, तिच्यावर तिथला कोणतरी मोठा ख्रिश्चन धर्मगुरू याने सातत्याने लैंगिक शोषण केलं आणि आपलंच नव्हे तर अनेक महिलांचं केलं. याविषयी पोलीस तक्रार दिली होती, त्याच्यावर कारवाई सुद्धा होत नव्हती. पोलीस कारवाई होत नाही
म्हणून ते प्रकरण गाजलं होतं. त्या कॅथलिक किंवा कुठच्या चर्चच्या लोकांनी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता. मला तर नावं आठवत नाहीत त्यातली, पण खूप गाजलेलं प्रकरण आहे. उलट त्या महिलेला सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागलं होतं. सगळ्या समाजामध्ये अनेकदा कुठच्या कुठच्या मदरशांमध्ये जे विद्यार्थिनी असतात त्यांचा सुद्धा तिथले मौलाना लैंगिक शोषण करतात. ही भानगडी पुढे आलेले आहेत. हे समाजात नवीन नाहीये. आणि मला तर वाटतं की या धर्म कर्मकांड जी असतात या वेगवेगळ्या प्रकारे असलं एक्सप्लॉयटेशन होत असतं. तिथे झालं बुवा तिथे बाया म्हणून झालं असं म्हणायचं. तर मध्यंतरी मी टू नावाची एक चळवळ चालली होती. ती काय काय चाललं होतं चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये ज्या महिला मुली आपल्याला काम मिळावं अभिनयाची संधी मिळावी म्हणून येतात त्यांचं लैंगिक शोषण करण्याचे प्रकार काय थोडे थोडके घडलेले नाहीत. अनेकांनी ते पुढे येऊन सांगितलेलं आहे. आणि बाकीच्या कशाला अगदी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये सुद्धा हे झालेलं आहे. तहलका नावाचं प्रकरण काय होतं. समाजातली विकृती भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी कटिबद्ध झालेले विद्रोही पत्रकार तरुण तेजपाल आणि त्याचे जे कोणी सवंगडी होते कोणतरी अनिरुद्ध वगैरे होते आज त्यांची नावं पण आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. त्यांनी तहलका नावाचं वर्तमानपत्र काढायला कपिल सिब्बल यांनी 1 कोटी रुपये देणगी दिलेली होती. आणि तो तेजपाल कशात सापडला. त्याच्या मीडिया हाऊस तर्फे गोव्यामध्ये एक मोठं फेस्टिवल करण्यात आलं. कॉन्क्लेव्ह करण्यात आलं. तिथे त्याच्याच मीडिया हाऊस मधल्या एका तरुण मुलीचं लैंगिक शोषण तरुण तेजपालने केलं. याचा खूप गाजावाजा झाला होता. आणि तेव्हा मोदी सरकार नव्हतं. युपीएचं सरकार होतं. मनमोहन सिंगचं सरकार होतं. अशा वेळेला गोव्यात केस नोंदली गेली आणि तरुण तेजपालला गोवा पोलिसांच्या समोर जावं लागलं. तेव्हा तरुण तेजपाल काय म्हणाला होता आठवतं तुम्हाला. की गोव्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि मी सेक्युलर असल्यामुळे मला यात गोवण्यात आलेलं आहे. गोवण्यात आलं म्हणजे काय होतं. गोवण्यात आलं म्हणजे काय होतं. त्या मुलीने आपल्या असं लैंगिक शोषण होतंय आपल्यावर शारीरिक अतिक्रमण आपला संपादक तरुण तेजपाल करतो अशी ईमेल सहसंपादक असलेल्या महिलेला केली. तिने त्याच्याकडे चालढकल केल्यानंतर या प्रकरणाचा गाजावाजा झाला. तेव्हा ते प्रकरण दडपण्यासाठी आपण गमतीने असं वागलो अशी ईमेल तरुण तेजपालने त्या मुलीला पाठवली होती. आणि तो सगळ्यात मोठा कबुली जबाब होता. तरीही तरुण तेजपाल त्या समर्थनाला हे सगळे बुद्धिजीवी दिल्लीतले मोठ्या प्रमाणावर उभे राहिले. कॅप्टन थोरात हा कोणी सत्पुरुष आहे असं मी अजिबात मानत नाही. पण त्याच्यावर तुटून पडलेला जो मीडिया आहे त्यांनी लक्षात ठेवावं तुमच्याही व्यवहारामध्ये पेशामध्ये धंद्यामध्ये अशीच गलिच्छ माणसं राजरोसपणे उजळ माथ्याने वावरत असतात. मध्यंतरी मी आता इथे मला आठवत नाही पण एक कोणतरी आहे एका मोठ्या मीडिया हाऊसचा त्याने सांगितलं की अनेक तरुण मुली अँकर असतात त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडे भेट म्हणून पाठवलं जात होतं असा आरोप कोणीतरी केलेला आहे काल परवाच. या 15 दिवसातली गोष्ट आहे. मी कुठेतरी त्याचा व्हिडिओ बघितला कि ये लड़कियां एंकर लड़कियां बड़े बड़े नेताओं को परोसते थे. तेव्हा हे घरोघरी मातीच्या चुली अशी एक मराठीत म्हण आहे. तेव्हा आज जे कोणी मिटक्या मारत त्या कॅप्टन थोरातवर तुटून पडले त्यांनी टेंभा मिरवण्याचं कारण नाही. तुम्ही ज्यांच्या बरोबर वावरता त्यामध्ये अशा स्वरूपाची अनेक माणसं आहेत जी उजळ माथ्याने वावरतात प्रतिष्ठित म्हणून वावरतात.
त्यांनी सुद्धा शेण खाल्लेलं आहे आणि त्यांना शेण भरवणारे बुवा प्रत्येक व्यवसायात आहेत. अगदी तुमचे उद्धव ठाकरे किंवा आणखीन कोणाकोणाचे सेक्युलर वकील आहेत, अभिषेक मनु सिंघवी, यांच्यावर सुद्धा हा आरोप झालेला आहे. त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा आलेली होती, आठवत असेल तर. तेव्हा उगाच कोणी आम्हीच फार सभ्य आहोत आणि शुद्ध चारित्र्याचे आहोत असं सांगून दुसऱ्याकडे पोट दाखवण्याचं कारण नाही. आपणही त्याच मनुष्य नावाच्या जनावराच्या देहामध्ये जन्माला आलेलो आहोत. हे मिटक्या मारत खाणं हे बेशरमपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आज जे कोणी रंगवतात त्यांनी ते बातमी देणं चूक नाहीये, पण बातम्यांमध्ये ज्या प्रकारचं वर्णन केली जातात ती करताना कोणालाही शरम वाटत नाही. कुठली का असना महिला, कोणीही महिला असू दे, त्या महिलेची अब्रू आपण चव्हाट्यावर टांगतोय याची शरम वाटत नाही या लोकांना. आपण कोणाची तरी पाप, कोणाचं तरी लैंगिक गैरवर्तन दाखवतोय किंवा सांगतोय, हा टेंभा मिरवताना तुम्ही सभ्य उरलात का बघा ना. असो, मी तिथे बुवा तो बाया, बुवा तिथे बाया नाटकाची आठवण सांगितली. योगायोग असा होता की मी जेव्हा पुढल्या काळात मराठामध्ये पत्रकारिता सुरू केली 1970च्या काळामध्ये, तेव्हा आचार्य अत्रे हयात नव्हते, पण त्यांच्या बरोबर काम केलेले भरपूर लोक मराठामध्ये होते. त्यापैकी एकाचं नाव होतं प्रभाकर देवळापूरकर. आणि बोलता बोलता तिथे काही दिवसात मला असं कळलं की प्रभाकर देवळापूरकर हा त्याच गावचा आहे ज्या गावातल्या ह्या लिंग पिसाळ बुवाबद्दल आचार्य अत्र्यांनी नाटक लिहिलं. त्याला लागोपाठ एक मालिकासारख्या बातम्या आणि रिपोर्ट लिहून त्याला उघडा पाडला होता मराठाने. त्याच गावचा हा माणूस होता जो आमच्याकडे कंपोज डिपार्टमेंटला फोरमन होता. मी त्याला एक दिवस असाच रिकामपणी गप्पा मारत असताना विचारलं, म्हटलं काय रे, हे एवढं प्रकरण सगळं तुमच्या गावात घडलंय, खरं आहे का? तो म्हणाला 100% खरं आहे. ज्या केडगावकरच्या बुवांबद्दल महाराजांबद्दल बोललेलं आहे, लिहिलेलं आहे, ते 100% खरं आहे. तेव्हा मी त्याला एक प्रश्न विचारला होता की मग तुमच्या गावातल्या लोकांनी याला सहन कसा केला, कमरेत लाद घालून धक्के मारून गावाच्या बाहेर कसा नाही हकलला. तेव्हा त्याने दिलेलं एक उत्तर मला निरुत्तर करून गेलं. तो म्हणाला, ते सगळं खरं असलं तरी ते महाराज आहेत. त्यांच्याविषयी गावामध्ये आणि आमच्या समाजामध्ये इतकी श्रद्धा आहे की त्यांच्या असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून सुद्धा. मित्रांनो, हीच गोष्ट आसाराम बापूंच्या भक्तांबद्दल म्हणता येईल. तुम्हाला आठवतं, आसाराम बापू हा अजून दीर्घकाळ, मला वाटते आता 10-12 वर्ष होत आली, आसाराम बापू आणि त्याचा मुलगा हे असले उद्योग केल्यामुळे तुरुंगात आहे. म्हणून त्याचे भक्तांची संख्या घटली आहे का? मला आठवतं मोदींच्या काळामध्ये गुजरातच्या सरकारमध्ये एक IPS अधिकारी होतं, त्याचं नाव बंजारा, वंजारा का बंजारा असं काहीतरी नाव होतं. तो त्या इशरत जहा केसमध्ये तो अडकलेला होता. ज्याच्या घरी आसाराम बापूच्या आश्रमातल्या गायींचं दूध यायचं असा तो वंजारा. तो स्वतः पोलीस होता आणि तरी आसाराम बापू यांना अटक झाल्यानंतर त्याला दुःख झालं होतं की आपला मोठा बुवा हा तुरुंगात सडत पडलेला आहे, आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही. आसाराम बापू दीर्घकाळ तुरुंगात आहेत, पण त्यांच्या भक्तांमध्ये घट झालेली नाही. तेव्हा हा जो एक प्रकार असतो याला मानसिक रोग म्हणतात. त्याच्यासाठी एक कोण कॅप्टन खरात किंवा आसाराम बापू किंवा आणखीन कोण केडगावकर असेल त्याच्याकडे बोट दाखवून भागत नाही. ही जी मानवी मानसिकतेची आजारपण आहे, रोग आहे, त्यातून समाजाला मुक्त कसं करायचं या दिशेने विचार करायला लागतो. पण ही सगळी अंधश्रद्धा किंवा अंधभक्ती म्हणतात, ही फक्त धर्माच्या नावाने येते असं बिलकुल नाही.
ही विचारधारेच्या दृष्टीने राजकारणात सुद्धा असते, पक्षीय राजकारणात सुद्धा असते. राहुल गांधी सारखा माणूस गेली 12-15 वर्ष 150 वर्ष जुन्या एका राष्ट्रीय पक्षाला देशोधडीला लावून बसलाय, पण त्याच्या विरुद्ध चकार शब्द बोलण्याची हिंमत आज काँग्रेस पक्षामध्ये कोणाकडे आहे का? काँग्रेस पक्ष म्हणजेच नेहरू खानदान परिवाराची प्रॉपर्टी आहे असं बोलणारे बुद्धिजीवी कमी नाहीत मित्रांनो. काँग्रेस पक्षाची स्थापना नेहरू घराण्याने केलेली नाही, पण तरीही नेहरू खानदान म्हणजेच काँग्रेस पक्ष असे बोलणारे मोठमोठे संपादक आपल्याला मिळतील. त्यांची अंधभक्ती ही अंधभक्ती नसते, कारण ती राजकीय असते. ते संपादक असतात, ते बुद्धिजीवी असतात, म्हणून त्यांच्या अंधभक्तीला माफ केलं जातं. आणि कॅप्टन कोण असेल तो खरात का कोण, त्याच्याकडे जाणाऱ्या महिला किंवा इतर लोक यांना हिणवलं जातं, तेव्हा मला नवल वाटतं. जे तारतम्य तुमच्याकडे राजकीय विचारधारेच्या आहारी गेल्यानंतर राहत नाही, तेच तारतम्य एखाद्या अडचणीमुळे गुंगलेले लोक असतात ते अशा बुवाकडे जाण्यामध्ये सुद्धा असतं. दोघांमध्ये काडीचाही फरक नाही. दोन्हीकडे तितकंच नुकसान असतं, पण नुकसान होतं याची जाणीव सुद्धा नसते. आपण फसवले जातोय असं बऱ्याच महिलांना कळत नाही, आणि झालं तर त्या निमूटपणे गप्प बसतात, सहन करतात, तिथे जायच्या बंद होतात. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकांबद्दल तुम्ही काय बोलणार? तो मनीष तिवारी असेल, तो शशी थरूर असेल, तो ज्योतिरादित्य सिंधिया असेल, तो सचिन पायलट असेल, त्यांच्याबद्दल काय बोलणार? डोळ्यासमोर राहुल गांधी हा नेहरू खानदानाचा वंशज आपला पक्ष त्याचं भवितव्य बुडवतोय, आणि त्याबरोबर आपलंही भवितव्य हे मशनात चाललेलं आहे हे दिसत असूनही सहन करणारा जो वर्ग आहे, तो सुद्धा त्या खरातकडे जाणाऱ्या महिलांपेक्षा वेगळा आंधळा असतो, अंधभक्त असतो. ती अंधश्रद्धा नसते. त्या बुवाकडे जाणाऱ्या महिला अंधभक्त असतील, त्या अंधश्रद्धा असतील, तर राहुल गांधीला खडसावून पार्टीतून बाहेर काढून काँग्रेस पक्षाला परत सुदृढ बनवण्याची इच्छा जयराम रमेशला का होत नाही? का जयराम रमेश हा अंधश्रद्धा नसतो म्हणणार तुम्ही? पवन खेडा असेल किंवा काँग्रेसमध्ये अनेक जे बुद्धिमान लोक आहेत, राहुल गांधीच्या लागोपाठच्या अपयशातून आणि पक्षाचा सत्यानाश केल्यानंतरही त्याच्यावरच नितांत श्रद्धा दाखवणारे आणि खरातकडे जाणारे, यामध्ये काहीही फरक नसतो. पण आपला तो बाब्या आणि खरातच होतो. कारण का? हा जो पक्षपात असतो हा मला मीडियामध्ये सुद्धा दिसतोय. जितक्या आवेशामध्ये तुम्ही खरातकडून फसवल्या गेलेल्या बायकांबद्दल, महिलांबद्दल बोलता, तितक्याच आवेशात तुम्हाला वेगवेगळ्या पक्षात जी मरगळ आलेली आहे, घराणेशाहीमुळे आलेली मरगळ आहे, आणि कर्तृत्वाची नासाडी होताना दिसते, त्या त्या पक्षाबद्दल तेवढं परखडपणे बोलायची हिंमत किती पत्रकारांमध्ये आहे? नसेल तर तुम्हाला कॅप्टन थोरात बद्दल किंवा कोण खरात असेल त्याच्याबद्दल बोलायचा अधिकार उरतो का? अंधश्रद्धा कुठलीही असो, ती अगदी आधुनिक राजकीय विचारधारेची असो किंवा अगदी वैज्ञानिक अंधश्रद्धा असो, विज्ञानाने सुद्धा अंधश्रद्धा निर्माण होते. नको असलेली औषधं घेऊन विज्ञानाच्या आधारेच माणसं आजारी अधिक झालीत, हे सुद्धा विसरता कामा नये. असो मित्रांनो, मला या निमित्ताने एक जुनी आठवण आली, ती तुम्हाला सांगावीशी वाटली. बुवा तेथे बाया, वृक्ष तेथे छाया, ब्रह्म तेथे माया. तर हे सगळं मायावी जग आहे. ते ब्रह्माच्या विरुद्ध भोवती फिरत राहतं, आणि आपण
त्या चक्रव्यूहात फसलेले सामान्य लोक असतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.